Hello students, good afternoon all of you. In previous lecture, I have discussed the introduction to PHP. What is the full form of the PHP? PHP stands for Hypertext Preprocessor. It was developed in 1994 by Rasmus Lerdorf. तर PHP चा लॉन्ग फॉर्म काय आहे? हायपरटेक्स्ट प्रीप्रोसेसर आणि जो रास्मस लेरडॉर्फ आहे त्याने 1994 मध्ये ही लँग्वेज डेव्हलप केली आहे. PHP इज द सर्व्हर साइड स्क्रिप्टिंग लँग्वेज. सो व्हॉट इज मीन बाय सर्व्हर साइड स्क्रिप्टिंग लँग्वेज? रायटिंग ए कोड. सर्व्हर साइड स्क्रिप्टिंग लँग्वेज मीन्स रायटिंग ए कोड, implementing and processing on writing a code, implementing and processing on the web server. तर जो तुम्ही PHP ची जी स्क्रिप्ट लिहिणार आहात त्या PHP च्या स्क्रिप्ट काय होतात? सर्व्हर साइडलाच रन होतात. ज्या स्क्रिप्ट सर्व्हर साइडला रन होतात त्याला काय म्हटलं जातं? सर्व्हर साइड स्क्रिप्टिंग म्हटलं जातं. तर PHP लँग्वेज कशी आहे? सर्व्हर साइड स्क्रिप्टिंग आहे. इट इज युज्ड टू collect the form and data and to generate the dynamic web pages and send and receive the cookies. तर PHP लँग्वेजचा यूज काय आहे की एखादा फॉर्म असेल किंवा डेटा कलेक्ट करण्यासाठी PHP लँग्वेजचा यूज केला जातो आणि तसेच डायनॅमिक वेब पेजेस जर क्रिएट करायचे असतील तर त्याच्यासाठी PHP लँग्वेजचा यूज केला जातो. किंवा कुकीज असतात त्या सेंड किंवा रिसीव्ह करायचा असेल तरी पण PHP लँग्वेजचा यूज केला जातो. तर डायनॅमिक वेब पेजेस म्हणजे काय? तर तुम्ही HTML मध्ये जे वेब पेजेस क्रिएट करायचा तर ती वेब पेजेस कशी होती? स्टॅटिक होती. जो दिलेला एखादी इमेज तुम्हाला डिस्प्ले करायची असेल किंवा एखादा पॅराग्राफ डिस्प्ले करायचा होता तर ते तुम्ही प्रोग्राम मध्ये ते राईट करून काय करत होता त्याचं आउटपुट तुम्हाला म्हणजे ते चेंज होत नव्हतं. स्टॅटिक म्हणजे काय? फिक्स वेब पेज वर फिक्स्ड डेटा डिस्प्ले व्हायचा. तर इथं PHP मध्ये काय? डायनॅमिक म्हणजे तुम्ही आजकाल बघता की ऑनलाईन वेबसाईट वरती जे तुम्ही वेबसाईट आज ओपन केली ती ऑनलाईन शॉपिंगची तिथं कंटेंट वेग चेंज दुसऱ्या दिवशी जर ओपन केली तर तिथलं कंटेंट चेंज झालं असत. म्हणजे त्या वेबसाईट कशा आहेत? डायनॅमिक आहेत. तसेच तुम्हाला PHP चा यूज करून काय करायचे आहेत? असे डायनॅमिक वेब पेजेस क्रिएट करायचे. इन today's video lecture I will discuss the next point for the future of the PHP. PHP is a most popular and widely used to worldwide web script server side scripting language. There are the some features of the PHP language. So first feature of the PHP language is simple. Second feature of the PHP language is interpreter. Third feature of the PHP language faster. Next feature open source. Next, platform independent. Next feature, case sensitive. Next, error reporting. Next feature, real-time access.
monitoring. And last, loosely typed language. These are the some features of the PHP language. I can explain one by one feature. First feature of the PHP language is a simple. PHP is a simple language and it used in as compared to the other scripting language. तर PHP language कसे आहे, सिंपल आहे आणि शिकायला पण कसे सोपे आहे. तुम्ही इझिली काय करू शकता, PHP language तुम्ही लर्न करू शकता. Then next feature of the PHP language is interpreter. It is a PHP language is a interpreted. There is a no need for a compilation. तर for example PHP language कसे आहे की इंटरप्रिटर आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल C असेल, C++ ह्या ज्या लँग्वेजेस आहेत त्याच्यासाठी काय असतो, एक सेपरेट असं कंपायलर असतो. म्हणजे जो प्रोग्राम लिहिलाय तुम्ही तो काय करावा लागतो, त्या सॉफ्टवेअर मध्ये काय C++ मध्ये काय करावा लागतो, जो कोड लिहिलाय तो कंपाईल करावा लागतो आणि मग काय होतं, तुमचा प्रोग्राम रन होतो. तर PHP मध्ये तसं नाहीये, डायरेक्ट तुम्ही कोड लिहिला की डायरेक्ट तुम्ही काय करू शकता, तुमच्या वेब ब्राउझरवर जाऊन त्याचा जो पाथ आहे तो देऊन तुमचा प्रोग्राम डायरेक्टली रन करू शकता. म्हणजे तिथं कुठल्याही कंपायलरची काय रन करण्यासाठी गरज नाहीये. तर डायरेक्टली तुम्ही काय करू शकता, सर्व्हर वरती वेब ब्राउझर वरती तुम्ही तुमचा प्रोग्राम रन करू शकता. देन नेक्स्ट फीचर ऑफ द PHP लँग्वेज इज फास्टर. PHP लँग्वेज इज अ फास्टर than that of other scripting language. For example ASP, JSP. म्हणजे ज्या PHP लँग्वेज कसे फास्टर आहे, म्हणजे जे अदर सर्व्हर साइड स्क्रिप्टिंग लँग्वेजेस आहेत, JSP असेल, ASP असेल, त्याच्यापेक्षा कसं आहे PHP लँग्वेज फास्ट आहे. Then next feature of the PHP language is the open source. Open source means you need not pay for a use of the PHP. You can freely download and use. म्हणजे PHP कसं आहे, ओपन सोर्स लँग्वेज आहे. म्हणजे काय की तुम्हाला एखादं पेड करून कुठलंही सॉफ्टवेअर, म्हणजे पेड करून सॉफ्टवेअर याला यूज करायचं नाहीये. फ्रीली काय नेट वरती तुम्हाला अवेलेबल आहे सॉफ्टवेअर, ते तुम्ही फ्रीली डाउनलोड करून काय करू शकता, इझिली यूज करू शकता. त्याच्यामध्ये तुम्ही म्हणजे तुमची लँग्वेज कशी आहे, ओपन सोर्स आहे. म्हणजे हे PHPचं प्रोग्रामिंग करण्यासाठी तुम्हाला कुठलं पेड व्हर्जन किंवा पेड सॉफ्टवेअर तुम्हाला डाउनलोड करायचं नाहीये. नेट वरती तुम्हाला अवेलेबल आहे, फ्रीली तुम्ही काय करू शकता, ते डाउनलोड करून तुम्ही त्याच्यामध्ये PHPचं प्रोग्रामिंग करू शकता. नेक्स्ट फीचर ऑफ ए PHP लँग्वेज इज द प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट. मीन्स PHP program runs on every platform. For example Linux, Windows, Mac OS X. तर Unix. म्हणजे PHP लँग्वेज कशी आहे, प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट आहे. ते काय होते की कुठल्याही तुमच्या मशीनला कोणतीही ऑपरेटिंग सिस्टीम असेल, फॉर एक्झाम्पल विंडोज असेल किंवा लिनक्स असेल किंवा युनिक्स असेल किंवा मॅक OS X असेल, तर त्या प्लॅटफॉर्म वरती काय होते, तुमचा PHPचा प्रोग्राम रन होऊ शकतो. म्हणजे PHP लँग्वेज कशी आहे, प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट आहे. जर का तुम्ही विंडोज वरती तुमचा विंडोजची ऑपरेटिंग सिस्टीम आहे त्याच्यावरती तुम्ही PHPचा प्रोग्राम जर टाइप केला असेल किंवा रन केला असेल आणि तुम्ही नंतर लिनक्सच्या जर ऑपरेटिंग सिस्टीम वरती जर तुमचा प्रोग्राम तुम्ही रन करणार असाल, तर तो प्रोग्राम तुमचा PHPचा तिकडे पण रन होऊ शकतो. म्हणजे जरी तुम्ही विंडोज वरती तो टाइप केला असला तरी लिनक्स मध्ये पण काय होतं, तुमचा PHPचा प्रोग्राम रन होऊ शकतो. का तर PHP लँग्वेज कशी आहे, प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट आहे. नेक्स्ट फीचर ऑफ द PHP लँग्वेज इज द केस सेन्सिटिव्ह. PHP is the case sensitive language while declaration of the variable and use of the program. तर बघा PHP लँग्वेज कशी आहे, केस सेन्सिटिव्ह आहे. ती कशासाठी की ज्यावेळी तुम्ही लँग्वेज मध्ये व्हेरिएबल ज्यावेळेस स्क्रिप्ट राईट करत असतात, तुम्ही मागच्या
जे HTML चं प्रोग्रामिंग बघितलं 11th स्टँडर्ड मध्ये, तिथे तुम्ही जावास्क्रिप्ट यूज करत होता. त्या जावास्क्रिप्ट मध्ये काय करावं लागत होतं तुम्हाला, स्क्रिप्ट लिहिताना फर्स्ट काय करायला लागायचं की व्हेरिएबल डिक्लेअर करावं लागत होतं. तर तिथे जावास्क्रिप्ट मध्ये तुम्ही व्हेरिएबल कसा डिक्लेअर करायचा, व्हेरिएबल म्हटल्यावर var कीवर्ड आणि त्याच्यानंतर काय असेल तुमच्या व्हेरिएबलचं नाव. फॉर एक्झाम्पल XYZ म्हणजे केस सेन्सिटिव्ह बघा. जर का तुम्ही व्हेरिएबल जेव्हा प्रोग्राम स्क्रिप्ट राईट करत असता, स्टार्टिंगला जेव्हा व्हेरिएबल डिक्लेअर करता, तेव्हा त्या व्हेरिएबलला जे नाव देता तुम्ही ते कसा, म्हणजे जे तुम्ही स्मॉल लेटर मध्ये दिले असेल किंवा कॅपिटल लेटर मध्ये ते नाव दिलं असेल, ते जसंच तसं तुम्ही खाली प्रोग्राम मध्ये जे नाव दिले तसंच यूज करायचं. तर PHP लँग्वेज कशी आहे, केस सेन्सिटिव्ह आहे. म्हणजे व्हेरिएबल साठी ती लँग्वेज केस सेन्सिटिव्ह आहे. म्हणून तुम्ही जसं व्हेरिएबलला वरती नाव डिक्लेअर केले ऍज इट इज तुम्ही ते प्रोग्रामिंग मध्ये खाली तसं यूज करायचं. नाहीतर काय होणार की ज्या वेळी तुमचा प्रोग्राम तुम्ही ते वरती कॅपिटल मध्ये दिले आणि खाली जर प्रोग्राम मध्ये जर स्मॉल लेटर जर दिले, तर काय होणार, ज्या वेळी तुमचा प्रोग्राम रन होणार त्यावेळी ते काय करेल, तुम्हाला आउटपुट ऐवजी काय करेल, एरर डिस्प्ले करेल. तुमचा प्रोग्रामचा आउटपुट डिस्प्ले होणार नाही. त्यामुळे जे व्हेरिएबल नेम असतात ते केअरफुली तुम्ही काय करायचे, जसे वरती यूज केले डिक्लेअर करताना तसेच प्रोग्राम मध्ये जसेच तसे यूज करायचे. इन PHP all keywords, for example if else statements, while statements, do while statements, echo, etc. and classes, functions and user defined functions are not case sensitive. म्हणजे बघा, जे आपण तुम्ही if else चे स्टेटमेंट if else ह्याच्यामध्ये बघितलं होतं तुम्ही मागच्या वेळी HTML मध्ये जावास्क्रिप्ट यूज करून तुम्ही जे स्क्रिप्टिंग केलेलं त्याच्यामध्ये if else स्टेटमेंट होते, डू व्हाईलचे असतील किंवा तुम्ही जे PHP च्या आता स्क्रिप्ट मध्ये एखादा फंक्शन डिफाइन करणार असाल किंवा क्लास डिफाइन करायचा असेल किंवा युजर डिफाइन्ड फंक्शन असेल, तर ते कसे आहेत, ते केस सेन्सिटिव्ह नाहीयेत. फक्त केस सेन्सिटिव्ह काय आहे की तुम्ही व्हेरिएबलचं जे नाव देणार आहात ते केस सेन्सिटिव्ह आहे. बाकी जे फंक्शन आहेत ते जर तुम्ही वरती स्मॉल मध्ये खाली कॅपिटल जरी कसेही तुम्ही डिक्लेअर केले तरी काय होतं, तुमचा प्रोग्राम रन होतो. देन नेक्स्ट feature of the PHP language is error reporting. PHP have the some predefined error reporting constants to generate the warning or error notice. तर एरर रिपोर्टिंग काय करतं की जे तुम्ही ज्यावेळी तुमचा प्रोग्राम रन करता त्यावेळी काय करतं की जर तुमच्या प्रोग्राम मध्ये जर करेक्शन असेल तर युजरला इन्फॉर्म करण्यासाठी एरर रिपोर्टिंग काय करतो, ज्यावेळी त्याचं आउटपुट त्याला डिस्प्ले होईल तिथेच खाली काय करतो, आउटपुटच्या वेब पेज वरती काय करतो, एक मेसेज डिस्प्ले करतो. म्हणजे तुमचा एरर कुठल्या लाईनला आहे, तुमचे काय करेक्शन कुठे राहिले प्रोग्राम मध्ये, तर ते तुम्हाला आउटपुटच्या पेज वरती एरर रिपोर्टिंग काय करतो, एरर मेसेज करतो. Then next feature of the PHP language is the real-time access monitoring. PHP provide the access logging by creating the summary of recent accesses for the user. म्हणजे PHP लँग्वेज मध्ये जे काय ऍप्लिकेशन असतील किंवा सॉफ्टवेअर असतील ते डिझाईन केले असतात. फॉर एक्झाम्पल तुमचं फेसबुक सारखं सोशल मीडिया आहे, त्याच्यावरती काय केलं जातं की युजर कडून काय केला जातो, पासवर्ड लॉगिन आयडी घेतला जातो. तर ते फेसबुकचं जे काय फेसबुक जे डिझाईन केले तिथे काय केले, PHPचं कोडिंग यूज करूनच फेसबुक डिझाईन केले. मग अशी जे PHP लँग्वेजचा यूज करून अशी जी वेब ऍप्लिकेशन किंवा वेब पेजेस डिझाईन केली जातात, तर PHP काय करते, त्या सॉफ्टवेअर साठी किंवा त्या ऍप्लिकेशनची सिक्युरिटी म्हणून युजर कडून काय घेते, लॉगिनच्या स्वरूपात काय त्याचा युजरचा डेटा ते काय स्टोअर करून ठेवत असते. म्हणजे त्या सॉफ्टवेअरच्या सिक्युरिटीसाठी. म्हणजे जी ऍप्लिकेशन तुम्ही PHP लँग्वेज थ्रू क्रिएट
बनवणार आहात तिथे काय केलं जातं, युजरनी यूज करायच्या आधी ते ऍप्लिकेशन त्याच्याकडून लॉगच्या स्वरूपात काय केला जातो, डेटा म्हणजे कलेक्ट करून ठेवला जातो का, तर युजर त्या ऍप्लिकेशनच्या सिक्युरिटीसाठी. देन नेक्स्ट फीचर ऑफ द PHP लँग्वेज इज लूजली टाइप्ड लँग्वेज. PHP support variable uses without declaring the data types. It will be taken at the time of execution based on the data, based on the type data, its a value. Since the data they are not set a strict sense, we can do things like adding a string to an integer without causing an error. तर PHP लँग्वेज कसे लूजली टाइप्ड लँग्वेज आहे, म्हणजे काय की ज्या वेळी तुम्ही आता व्हेरिएबल डिफाइन करत असता, मग ते व्हेरिएबल डिफाइन तुम्ही तुमचा इथला व्हेरिएबलचं जे काय तुम्ही आउटपुट मध्ये जे व्हॅल्यू घेणार आहात ती न्यूमरिक टाइपची आहे की कॅरेक्टर टाइपची आहे, तर तिथे काय करावं लागतं, ज्यावेळी तुम्ही व्हेरिएबल डिफाइन करत असता तिथे काय करावं लागतं, तुम्हाला डेटा टाइप डिफाइन करावा लागतो. जर का तुम्ही खाली जे व्हेरिएबल डिक्लेअर केले त्याचा जो त्या व्हेरिएबलला तुम्ही जर टेक्स्ट टाइपचा जर डेटा घेणार आहात तर तिथे काय करावं लागतं, ज्यावेळी तुम्ही व्हेरिएबल डिफाइन करता तिथेच काय करावं लागतं, तुम्हाला डेटा टाइप यूज करावा लागतो आणि नंतर काय तुमचं जे व्हेरिएबलला नाव असेल ते म्हणजे अदर लँग्वेज मध्ये असं करावं लागतं. तर PHP मध्ये काय आहे की ज्यावेळी व्हेरिएबल डिफाइन करतात तिथं डेटा टाइप डिफाइन करायची काही एक गरज नाही. तो काय करतो, रनिंग टाइमला युजरने एखादी जर व्हॅल्यू एंटर केली म्हणजे त्या व्हेरिएबल रिलेटेड तो व्हेरिएबल तुम्ही फॉर एक्झाम्पल जर टेक्स्ट टाइपचा व्हेरिएबलची व्हॅल्यू एंटर केली तर ते रनिंग टाइमला कन्सिडर करून घेतो ते सर्व्हर की जे युजरने व्हॅल्यू दिली ती कशी आहे, तो कुठल्या टाइपचा डेटा टाइप आहे, तर तो कॅर टाइपचा आहे. म्हणजे PHP लँग्वेज मध्ये तुम्हाला व्हेरिएबल डिक्लेअर करताना डेटा टाइप जरी तुम्ही नाही यूज केला तरी ज्यावेळी तुम्ही व्हॅल्यू देता इनपुट देता त्यावेळी ते सर्व्हर आहे तो कन्सिडर करून घेतो की युजरने कुठल्या टाइपचा डेटा दिलाय, म्हणजे तुम्हाला इथं डेटा टाइप डिफाइन करायची गरज नाहीये. These are the features of the PHP language. कुणाला काय शंका आहे का याच्यामध्ये, कुणाला समजले का, शंका आहे का याच्यामध्ये? फीचर्स समजलेत का, काय समजले नाहीये, शंका आहे का कुणाला? सगळ्यांना समजलेत का फीचर्स? ओके, नेक्स्ट पॉइंट बघूया आपण. नेक्स्ट पॉइंट, कोड स्ट्रक्चर ऑफ ए PHP. Next point, code structure of PHP. A PHP file normally contains HTML tags and some PHP scripting code. तर जे PHP चे ज्या काही फाइल्स आहेत ते काय HTML च्या प्रोग्रामिंग मध्ये जे स्क्रिप्ट आहे ते तुम्ही काय करू शकता, ऍड करून पण PHP ची स्क्रिप्ट लिहू शकता. तर सिंटॅक्स ऑफ PHP, सिंटॅक्स बघा, PHP लँग्वेज तुम्ही ज्यावेळेस स्क्रिप्ट राईट करणार आहात तर सिंटॅक्स काय आहे, लेस दॅन, क्वेश्चन मार्क, PHP कीवर्ड,
त्याच्यानंतर इथे काय असेल तुमचा PHP कोड, स्क्रिप्टचा काय असेल तो कोड, आणि क्लोज करताना काय करायचं की क्वेश्चन मार्क आणि ग्रेटर दॅन सिम्बॉल. म्हणजे बघा PHP चा सिंटॅक्स काय आहे, इथे काय करायचंय, ओपन करताना PHP ची स्क्रिप्ट ओपन करताना तुम्ही काय करायचं, हा लेस दॅनचा सिम्बॉल, नंतर क्वेश्चन मार्क, त्याच्यानंतर ही कुठली स्क्रिप्ट आहे PHP ची, त्यामुळे काय इथं PHP चा कीवर्ड यूज करायचा. त्याच्यानंतर इथे मध्ये काय येईल, तुमचे व्हेरिएबल डिक्लेरेशन असेल किंवा फंक्शन डिफाईन करायचे असतील, काय असेल तो PHP चा कोड इथे तुम्ही राईट करायचा. त्याच्यानंतर हा इथे ओपन केलाय PHP टॅग, मग लास्टला काय करावं लागेल, तुम्हाला क्लोज करावं लागेल. त्यासाठी काय करायचं, क्वेश्चन मार्क आणि ग्रेटर दॅनचा सिम्बॉल. HTML सारखं इकडे तुम्ही इकडे क्लोज करायचं नाहीये टॅग फक्त एकदाच लास्टला क्लोज करायचं नाही. HTML मध्ये तुम्ही काय करत होता, लेस दॅनचा सिम्बॉल, त्याच्यानंतर HTML चा जो असेल तो कीवर्ड, आणि नंतर लास्टला काय करत होता, हा जो अँगल ब्रॅकेट आहे तो काय करत होता, तुम्ही क्लोज करत होता. तसं PHP मध्ये नाहीये. PHP मध्ये कसं करणार की हा लेस दॅनचा सिम्बॉल, त्याच्यानंतर क्वेश्चन मार्कचा सिम्बॉल, आणि ही स्क्रिप्ट PHP ची आहे त्यामुळे काय PHP कीवर्ड आहे ना, इथे क्लोज करायचं नाहीये, इथे क्लोजिंग अँगल ब्रॅकेट येणार नाही. तर त्याच्यानंतर काय असेल ते तुमचा PHP चा कोड येईल, आणि नंतर लास्टला क्लोज करताना क्वेश्चन मार्क द्यायचा, आणि त्याच्यानंतर ग्रेटर दॅनचा सिम्बॉल द्यायचा. हे PHP चा सिंटॅक्स आहे. मग तुम्ही इथे काही तुमचा जो कोड आहे तो तुम्ही याच्यामध्ये टाइप करू शकता. देन नेक्स्ट, सिंटॅक्स ऑफ PHP इन HTML. PHP चा कोड HTML मध्ये कसा, PHP ची स्क्रिप्ट कशी प्लेस करायची बघा. Even it allows to embed it into HTML code within a PHP code. A PHP script can be placed in anywhere in the HTML document. तर तुम्ही काय जे PHP ची स्क्रिप्ट आहे तुम्ही अशी पण टाइप करू शकता डायरेक्टली, आणि तुम्ही किंवा HTML थ्रू पण तुम्ही काय करू शकता, HTML मध्ये पण ही PHP ची स्क्रिप्ट कुठेही तुम्ही प्लेस करू शकता. तर HTML चं तुमचं स्ट्रक्चर काय आहे, HTML स्टार्टिंग HTML, देन नेक्स्ट काय तुमचा हेड सेक्शन येईल. हेड सेक्शन मध्ये काय करायचं असतं, तुम्हाला टायटल डिफाईन करायचा असतो. मग ते टायटल टॅग येईल, नंतर टायटल टॅग तुमचा क्लोज होईल. त्याच्यानंतर हा जो हेडचा ओपनिंग हेड आहे तो काय होईल, क्लोज होईल. त्याच्यानंतर काय आहे, तुमचा जो बॉडी सेक्शन येतोय म्हणजे बॉडी टॅग ओपन होतो, त्याच्यामध्ये काय करायचं, तुम्ही जे आहे ना ते PHP ची स्क्रिप्ट इथं तुम्ही प्लेस करू शकता. तर PHP कसं PHP सिंटॅक्स काय आहे, लेस दॅन सिम्बॉल, त्याच्यानंतर क्वेश्चन मार्क, आणि काय PHP कीवर्ड. इथे क्लोज करायचं नाही लास्टला, HTML सारखं इथे हा अँगल क्लोज करायचा नाहीये. लास्ट काय करायचं, तुम्ही तो अँगल क्लोज करायचा. त्याच्यानंतर तुमचा काय येईल, इथं PHP चा कोड येईल, PHP चा कोड येईल, आणि त्याच्यानंतर क्लोज करताना तुम्ही काय करणार, क्वेश्चन मार्क आणि ग्रेटर दॅन सिम्बॉल येणार तुमचा. हा तुमची PHP ची स्क्रिप्ट इथे क्लोज होईल. त्याच्यानंतर हा बॉडी टॅग काय होणार तुमचा इथे क्लोज होणार, आणि नंतर काय होईल, हे HTML लास्टला काय होईल, क्लोज होईल. तर तुम्हाला 11th मध्ये जे HTML चे प्रोग्रामिंग आहे ते झालेलं आहे. फक्त काय करायचंय, त्या HTML मध्येच काय करायचंय तुम्हाला, तुम्ही अशी पण PHP ची स्क्रिप्ट डिफाईन करू शकता. डायरेक्टली तुम्ही PHP चा कोड लिहू शकता, आणि HTML मध्ये पण काय करू शकता, PHP ची स्क्रिप्ट प्लेस करू शकता. असं हे आहे स्ट्रक्चर PHP चं.
all the PHP files have a extension .php. जे .php ने काय करायचं, तुम्ही HTML मध्ये काय करत होता, जे .html ने काय करत होता, ती फाईल सेव्ह करत होता. फॉर एक्झाम्पल XYZ आणि काय असेल ते .html हे एक्सटेन्शन देत होता HTML मध्ये. तर PHP मध्ये काय करायचं आहे, फाईल जी आहे ती टाइप केलेला जो कोड आहे तो काय सेव्ह करताना काय करायचंय, फाईलचं पहिला नाव द्यायचं, काय असेल ते तुम्ही एबीसी काय तुम्ही फाईलला जे नाव देणार आहात ते, आणि लास्टला काय करायचं .php एक्सटेन्शन द्यायला विसरायचं नाही. जसे HTML मध्ये तुम्ही त्या प्रोग्राम टाइप केल्यानंतर सेव्ह करताना काय करत होता, फाईलचं नाव आणि त्याच्यानंतर काय करत होता .html हे एक्सटेन्शन देत होता. तसंच PHP मध्ये की फाईलचं नाव द्यायचं पहिला आणि त्याच्यानंतर काय येईल तुमचा .php हे एक्सटेन्शन सेव्ह करताना द्यायला विसरायचं नाही. सेव्ह करताना लक्षात आलं का, कोड स्ट्रक्चर ऑफ द PHP चं स्ट्रक्चर लक्षात आलंय का, कसं PHP डिफाइन करायचा. समजलंय का PHP चं सिंटॅक्स. PHP चं सिंटॅक्स समजलंय का. हा ओके. तर काय काय बघितलं या लेक्चर मध्ये, फ्युचर ऑफ द PHP, जे काय PHP चे फ्युचर्स आहेत ते बघितले, आणि त्याच्यानंतर काय बघितलं, स्ट्रक्चर ऑफ कोड स्ट्रक्चर ऑफ द PHP म्हणजे PHP चं सिंटॅक्स, PHP कसा डिफाइन करायचा ते बघितले. आणि ते HTML च्या लँग्वेज मध्ये पण PHP ची स्क्रिप्ट तुम्ही कुठेही प्लेस करू शकता, बॉडी सेक्शन मध्ये पण प्लेस करू शकता, किंवा जो तुमचा हेड सेक्शन आहे त्याच्यामध्ये पण तुम्ही ही PHP ची जी स्क्रिप्ट आहे ती काय करू शकता, प्लेस करू शकता. तर आपण नेक्स्ट लेक्चरला एक्झिक्युशन ऑफ PHP आणि सॅम्पल प्रोग्राम, PHP चा एखादा प्रोग्राम कसा एक्झिक्यूट करायचा त्या स्टेप्स आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. We will stop here. Record.